महायुतीच्या सरकारने ऐतिहासिक अशी शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे आणि महिलांसाठी अतिशय महत्वाचं असणारं महिला सन्मान योजना शेतकरी सन्मान योजना देखील कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान भवनामध्ये मांडलेले आहे। ते विधेयक मंजूर झालेलं आहे आणि त्याचसाठी आज सर्व महिलांनी आणि शेतकऱ्यांनी मिळून त्यांचा आज भरणेवाडी त्यांच्या निवासस्थानी सत्कार आयोजित केला होता। स्वतः कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आपल्या सोबत आहेत। काय सांगाल मामा? एक आनंद आहे की आज कृषी मंत्री म्हणून माझ्या महिला शेतकऱ्यांच्या ज्यांच्यावरती सातबारा नाही त्या महिलांच्या जे महिला शेतकरी सक्षमीकरण आपल्याला विधेयक होतं ते मंजूर झालं। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावणी पवार असतील यांच्या ते विधेयक मंजूर झालं। निश्चित प्रकारे भविष्यामध्ये त्या विधेयकाचा माझ्या महिला शेतकरी म्हणून या सर्वांना फायदा होईल। ज्या महिलांच्या घरी शेती त्यांना तर होईलच, पण ज्या महिलाच्या नवऱ्याच्या नावाने शेती नाही, सासू सासऱ्याच्या नावाने शेती नाही, कोणा शेती नाही, ते शेतीपूरक व्यवसायामध्ये काम करतायत, शेतमजुरी करतायत, दुधाच्या व्यवसायामध्ये काम करतायत, पोल्ट्री व्यवसायामध्ये काम करतायत, मच्छीमार व्यवसायामध्ये काम करतायत, त्या महिलांना सुद्धा शेतकरी प्रमाणपत्र हे दिलं जाणार आहे। आणि त्यातून माझ्या राज्य सरकारच्या, केंद्र सरकारच्या योजना असतील, कर्ज योजना असतील, याचा लाभ या राज्यातील माझ्या महिला शेतकऱ्यांना होणार आहे। मामा, आतापर्यंतचे जेवढे सरकार झाले तेवढ्या सरकारमधील आजची जी तुमच्या कृषी मंत्र्याच्या कार्यकाळात कर्जमाफी झालेली आहे ही ऐतिहासिक कर्जमाफी आहे। सर्वात जास्त रक्कम या कर्जमाफीला लागणार आहे। एक शेतकरी पुत्र म्हणून आपण कर्जमाफी करताना आपल्या भावना काय होत्या? माझ्या भावना तर खरं तर नक्की मला आनंद आहे की माझ्या एक राज्याचा कृषी मंत्री काळामध्ये माझ्या अडचणीत आलेला शेतकरी, निश्चित प्रकारे शेतकरी काही आनंदाने अडचणी येत नाही। शेतकऱ्याला आपल्याला माहिती आहे की पाऊस ज्यादा पडतोय, पाऊस कमी पडतोय, गारपीट होते, त्यामुळे शेतकरी अडचणी येतोय आणि अडचणीच्या काळामध्ये पाठीमागे सरकारने मदत केली। आजही शेतकऱ्याची कर्जमाफी ही आम्ही करतोय। साधारणतः 56 लाख शेतकरी आणि साधारणतः 40,000 कोटीपर्यंत रक्कम जाईल अशी शास्त्रीय प्राथमिक अंदाज आहे। त्याप्रमाणे एक मनाला समाधान आहे की माझ्या कृषी मंत्र्याच्या काळामध्ये माझ्या महिला विधेयक, महिला शेतकरी विधेयक आणि कर्जमाफीचा एक ऐतिहासिक निर्णय या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतलाय। मामा, विदर्भ असेल किंवा मराठवाडा असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बोगस बियाणे, सोयाबीनचं असेल किंवा अनेक विविध बियाणे असतील, बोगस बियाण्यांचं प्रकरण खूप पुढे यायला लागलेले आहेत। 100% शेतकऱ्यांनी तक्रारी केली आहे की त्यांनी जे बियाणं पेरलं त्याची उगवण झालेली नाही। या बाबतीमध्ये आमच्या कृषी विभागाने चौकशी चालू केलेली आहे, चौकशी सुरू झालेली आहे। यामध्ये ज्या कोणी दोषी कंपन्या असतील, बाहेरच्या राज्यातल्या कंपन्या ज्या असतात त्यांच्यावरती कठोरात कठोर बियाणे कायद्याप्रमाणे कारवाई केली तर जाईलच, पण निश्चित प्रकारे पुन्हा असं कुठलं बियाणे तो जो कंपनीवाला आहे तो करणार नाही याची निश्चित प्रकारे कृषी विभागाच्या वतीनं निश्चित प्रकारे त्यांची काळजी घेतली जाईल। मामा, शेवटचा प्रश्न, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालख्या या आता प्रस्थान पंढरपूरकडे होत आहेत। आता बारामतीमध्ये पालख्या येणार आहेत। प्रथमच या वर्षी या पालखीचं सारथ्य करताना उपमुख्यमंत्री दिवंगत असलेले तुमचे नेते किंवा सर्व महाराष्ट्राचे आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार हे पहिल्यांदा आपल्याला त्या पालखीचे स्वारथ्य करताना दिसणार नाहीत। काय भावना आहेत? भावना तर नक्की दुःखदायक आहे। दादा विना पालखी, दादा विना आम्ही सगळेच, खरंच आम्हाला अजूनही आम्हाला कधी कधी वाटतं की दादा आपल्यामध्ये आहेत, परंतु आज दादा आपल्यामध्ये राहिलेला नाही। एक शेतकऱ्यांचा नेता, सर्वसामान्य माणसाला कामासाठी न्याय देणारा नेता आज आपल्यात राहील, त्याचं दुःख निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आहे। आणि दादा विना पहिल्यांदा हा पालखी सोहळा बारामतीमध्ये होतोय, कारण का बारामतीनंतर तो पालखी सोहळा इंदापूरमध्ये येतो आणि निश्चित प्रकारे दादांची आठवणी आज आम्हाला आल्याशिवाय राहत नाही। तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली एफडीए संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाढी टाकत आहेत। दुग्ध व्यवसायावरती त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं आहे। इंदापूरमधील अनेक डेऱ्यांवरती एफडीएचे छापे पडलेले आहेत। कसं बघता तुम्ही? शेवटी कोण जो चूक करेल, कोण जो चुकीचा असेल त्याला शासन मिळालंच पाहिजे। शेवटी दूध हा अत्यंत आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून एक वेगळा पदार्थ, आपली लहान मुलं, आपल्या घरातलं आपलं कुटुंब किंवा आपल्या सगळ्यासाठी या बाबतीमध्ये जो कोण यामध्ये चुकेल आणि जो कोण सापडेल त्याच्यावरती शासन नक्की कारवाई करेल। धन्यवाद मामा, आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल। तर हे होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी बोलताना सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही लवकरात लवकर केली जाईल आणि या वर्षी जी संत तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे त्यावेळी अजितदादांची अनुपस्थिती नक्कीच जाणवेल असं आपल्यासोबत बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन निचिकत सह मी अक्षय यादव, इंदापूर।